पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा AI प्रणालीद्वारे व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्यात आल्याने राजकीय वादंग पेटला आहे। काँग्रेसकडून मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाल्याचा आरोप करत भाजपने संताप व्यक्त केला आहे। या प्रकरणी भाजप महिला मोर्चाकडून राज्यभर जोरदार निदर्शने करण्यात आली। पुण्यातही भाजप महिला आघाडीकडून राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला आहे। पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींच्या सन्मानाला धक्का पोहोचवण्याचा हा प्रकार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असून काँग्रेसने अशा नीच राजकारणाचा अवलंब केल्याचा आरोप करण्यात आला आहे। एक देशाचे सर्वोच्च नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री दिवंगत मातोश्री स्वर्गीय मातोश्री यांचा AI व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। काही मेसेजेस व्हायरल झालेले आहे। हे अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे। आम्ही सर्व महिला भगिनी, आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी याचा तीव्र निषेध करतो। आज राहुल गांधी हे देशाचा आदर करत नाही, त्यांना भारत मातेचा आदर नाहीये, ते एका मातेचा आदर काय करणार। आज देशाचे उच्च नेते त्यांच्या मातोश्री या संपूर्ण देशाच्या मातोश्री आहेत आणि अजून म्हणजे त्या वारलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल असे AI व्हिडिओ करणं, आज विरोधी पक्षाला काहीही अजेंडा नाहीये। विधानसभेमध्ये त्यांचा संपूर्ण सुपळा फार संपूर्णपणे नमोहरम झालेले आहेत ते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अजेंडा नाहीये। आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे, देशाला एक वेगळ्याच उंचीवर नेलेला आहे। आज इंटरनॅशनल लेवलवर आपली ओळख आहे, आपला मान सन्मान हा खूप मोठ्या प्रमाणे वेगाने प्रगती करत आहे। अशा असताना समोरच्या विरोधी पक्षांना अजेंडा नाहीये, विषय नाहीये, त्यांच्याकडे जनहिताचा एकही विषय नाहीये। मग काय करायचं? मग आता ते फार डिस्टर्ब झालेले आहेत। अशा वेळेला त्यांच्याकडे फेक नरेटिव्ह ह्याच्याशिवाय विषय नाहीये।